लहान मुलांच्या जन्मजात विकृतीचे कारण अस्थिव्यंगामध्ये आपण बघत होतो. त्यामध्ये आपण बघितलं होतं की नात्यातील लग्न, आईवडिलांचे मुलाच्या जन्मावेळेस 40पेक्षा जास्त वय असणे, आई गर्भवती असताना तिचा संतुलित आहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आईला जर जंतुसंसर्ग झाला तर त्याची योग्य ती तपासणी करून त्याच्यावरती लवकरात लवकर उपाय केला पाहिजे आणि त्यांना जी प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स देत आहोत त्यांचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होणार नाही किंवा त्याच्यामुळे गर्भाला टॉक्सिसिटी होणार नाही, म्हणजे त्याचे कुठल्याही प्रकारचे अवयव वाढीवरती परिणाम होणार नाही हे आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर आपण हे बघितली ही जी कारणं आहेत त्या कारणांबरोबरच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे टाळता येण्यासारखं आहे, म्हणजे ज्याला आपण प्रतिबंधात्मक म्हणतो ते उपाय जर आपण केले तर आपण जवळच्या नात्यात लग्न टाळले पाहिजे. आईचे आणि वडिलांचे वय मुलाच्या वेळेस योग्य असले पाहिजे. जन्माच्या वेळेस आपल्याला माहिती आहे पूर्वी एक म्हण होती किंवा एक आपला प्रचार होता, 20च्या आत नको आणि 30 नंतर नकोच नको, परंतु आता ते शक्य नाही. तरीही त्याचा विचार केला पाहिजे. गर्भवतीची नियमित तपासणी केली पाहिजे. सोनोग्राफीसारख्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे, त्यातून लवकर निदान करता येतं. रुग्णालयात प्रसूती आणि बालरोग तज्ज्ञाकडून बाळाची लवकर तपासणी हेही अत्यंत आवश्यक आहे. समजा यदाकदाचित एखादी विकृती दिसून आली आणि ती विकृती लहानपणीच जर आपण तिचं निदान केलं, त्यावर उपचार केला तर लवकर तपासणी, लवकर निदान आणि योग्य उपचार हे नक्की बाळाची संपूर्णपणे मदत करते. आणि त्याचबरोबर 18 वर्ष वयापर्यंत त्याला जर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चांगले बरे केले, ऑर्थोपेडिक सर्जन आणि पिडियाट्रिशियन, तर पुढे असे प्रश्न निर्माण होत नाही.